Today we are going to see the structure of ovum or egg. In the last video we have seen the process of oogenesis. Oogenesis is the process in which the egg or female gamete or oosphere sphere is formed inside the ovary. Now we are going to see the structure of female gamete, that is also called ovum or egg. So this is the structure of the egg. This is the ovum, and this ovum, where it is released out of the ovary, we have seen the structure of ovary, and inside the ovary, in the menstrual cycle on 14th day, we have seen that Graafian follicle is ready. Mature follicle with the ovum at secondary oocyte stage. So this is the structure of secondary oocyte which is released from the ovary, and that process is called ovulation. Ovulation कोणत्या दिवशी होतं मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्युलेशन झालं की that ovum which is released out of Graafian follicle, this ovum is at secondary oocyte stage which is haploid, but it is not ready for fertilization. फक्त याचं मेयोसिस 1 झालेलं असतं, आणि मेयोसिस 1 नंतर आपल्याला माहित आहे की 2 सेल्स तयार होतात. हा आहे प्रायमरी oocyte जो डिप्लॉइड आहे, याचं मेयोसिस 1 झालं की एक सेकंडरी oocyte आणि एक फर्स्ट पोलर बॉडी. अनइक्वल डिव्हिजन. मग एक फर्स्ट पोलर बॉडी आणि एक सेकंडरी oocyte. मग या स्टेजला जेव्हा ओव्हम रिलीज होईल तर कोणत्या स्टेजला राहील? सेकंडरी oocyte स्टेजला आणखी एक पोलर बॉडी. तर याला 3 कव्हरिंग्स असतात. पहिलं कव्हरिंग व्हाईट लाईन मेम्ब्रेन, झोना पेलिसिडा आणि कोरोना रेडिएटा, अशा 3 कव्हरिंग्स घेऊन ओव्हम बाहेर येतो ऍट सेकंडरी oocyte स्टेज. जरी आपण याला अनफर्टिलाइज्ड एग लिहिलेलं आहे, अनफर्टिलाइज्ड एग म्हणजेच secondary oocyte stage which is not fertilized, which is not ready for fertilization. So if you see the structure of this ovum or unfertilized egg or secondary oocyte, so in human unfertilized egg or ovum, when it is ovulated on 14th day of menstrual cycle, it is at secondary oocyte stage which is haploid, meiosis 1 च्या नंतरची स्टेज. हा जो ओव्हम आहे इट इज नॉन क्लेडोइक. क्लेडोइक म्हणजे काय? तर ज्या अंड्याच्या भोवताल कव्हरिंग असतं, जसं कोंबडीचं अंड आहे, बदकचं अंड आहे, त्याच्या भोवताल एक कॅल्शियम कार्बोनेटचं कव्हर असतं. जेव्हा कव्हर असतं एगच्या भोवताल, याला म्हणतात क्लेडोइक. त्याला म्हणतात क्लेडोइक जेव्हा कव्हर असतं. ह्युमन एगच्या भोवताल कव्हर नाही आहे. का नाही आहे? कारण की ह्युमन एगचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो पिल्लू डेव्हलप होतं ते गर्भाशयामध्ये डेव्हलप होतं, म्हणून इथे एगला कव्हरिंग नाही आहे. अशा एगला म्हणतात नॉन क्लेडोइक. आणि कोंबडीचं अंड जे आहे, बदकचं अंड जे आहे, याच्यामध्ये काय होतं की पिल्लूचं जे ग्रोथ आहे ते अंड्याच्या आतमध्ये होतं, म्हणून एगच्या भोवताली शेल असतं, कव्हरिंग असतं. तर हे अनशेल्ड एग जे असतात त्याला म्हणतो आपण नॉन क्लेडोइक. आणि याच्यामध्ये योकचं प्रमाण, जे पिवळ्या रंगाचं बलक असतं अंड्यामध्ये, त्याला म्हणतात योक. कोंबडीच्या अंड्यामध्ये अंड फोडलं तर त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाचं योक दिसेल. योक हे फॅटी मटेरियल असतं आणि जे नरिशमेंटसाठी असतं. ज्या पिल्लूची डेव्हलपमेंट अंड्याच्या आतमध्ये होते आहे त्याला फुल नरिशमेंट लागतं 21 दिवस, आणि त्या नरिशमेंटसाठी याच्यामध्ये योकचं प्रमाण भरपूर असतं. पण ह्युमन एग मध्ये त्या पिल्लूचं नरिशमेंट होणार आहे गर्भाशयामध्ये थ्रू द प्लॅसेंटा अँड अम्बिलिकल कॉर्ड, म्हणून तिथे योकचं प्रमाण अगदी कमी असतं, जवळपास नसल्यासारखं असतं. म्हणून याला म्हणतो आपण मायक्रोलेसिथल. ज्या अंड्यामध्ये योकचं प्रमाण भरपूर असतं, जसं कोंबडीचं अंड आहे हे लेसिथल आहे, आणि इथे
अंड्यामध्ये योगचं प्रमाण कमी आहे म्हणून याला म्हणतात मायक्रोलेसिथल. सो इट इज नॉन क्लेडॉइक, नो शेल अँड मायक्रोलेसिथल, व्हेरी स्मॉल योक. आता हा जो एग आहे हा स्फेरिकल आहे, ओव्हल आहे किंवा राउंडेड आहे. हा नॉन मोटाईल आहे. स्पर्म मोटाईल असतं. स्पर्म एग जो जातो एक जागेवरच असतो म्हणून याला म्हणतो नॉन मोटाईल. हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमिट आहे आणि याचं जे साईज आहे तो आहे 1 मिलीमीटर किंवा 100 मायक्रॉन. साईज 1 मिलीमीटर और 100 मायक्रॉन. तर हा एग फॅलोपियन ट्यूब मध्ये एंटर होतो आणि मग याचं स्पर्म सोबत फ्युजन होतं. तर हा आहे ओव्हम ऍट सेकंडरी oocyte स्टेज. द न्यूक्लियस इज लार्ज. याचा न्यूक्लियस मोठा आहे आणि एगच्या सेंटरला नाही आहे, तो एका साइडला असतो. एगच्या सेंटरला नसून न्यूक्लियस हा एका साइडला असतो आणि सायटोप्लाझम जो आहे, कारण ही सेल आहे, युनिसेल्युलर आहे, सिंगल सेलचा बनलेला आहे आणि हा जो सायटोप्लाझम आहे याला इथे म्हणतो आपण ooप्लाझम. ooस्पियरचं सायटोप्लाझम आहे म्हणून ooप्लाझम म्हणजेच सायटोप्लाझम. आणि हा न्यूक्लियस जो परिपक्व नाही झाला आहे अजून, सेकंड मिओसिस झालेला नाही आहे म्हणून याला म्हणतात जर्मिनल व्हेसिकल. न्यूक्लियस म्हणजेच जर्मिनल व्हेसिकल. सो द न्यूक्लियस इज लार्ज अँड इट इज प्रेझेंट ऑन वन साइड. सायटोप्लाझम इज कॉल्ड ooप्लाझम. न्यूक्लियस इज ऑन वन साइड विच इज सराउंडेड बाय ooप्लाझम. आणि ही जी साइड आहे ओव्हमची ही साइड, ज्या साइडला न्यूक्लियस आणि फर्स्ट पोलर बॉडी असते याला म्हणतात ॲनिमल पोल. हा जो भाग आहे याला म्हणतात ॲनिमल पोल आणि ॲनिमल पोलच्या अपोजिट जो पार्ट आहे याला म्हणतात व्हेजिटल पोल. सो दोन भाग एगचे, ज्या भागामध्ये न्यूक्लियस आणि फर्स्ट पोलर बॉडी असते त्याला म्हणतात ॲनिमल पोल आणि ज्या भागामध्ये अपोजिट टू न्यूक्लियस आहे त्याला म्हणतो आपण व्हेजिटल पोल. आता हा जो एग आहे याला कव्हरिंग्स किती असतात? कारण की एग म्हटल्यानंतर ही सेल आहे, ही एक सेल आहे, याचा हा न्यूक्लियस. तर याला एक सेल म्हटल्यानंतर सेल मेम्ब्रेन येईल. तर सेल मेम्ब्रेन म्हणजेच ही सेल मेम्ब्रेन झाली किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन झाली आणि यालाच म्हणतो आपण व्हायटलाइन मेम्ब्रेन. हीच व्हायटलाइन मेम्ब्रेन म्हणजेच एग मेम्ब्रेन. सो इट इज ट्रान्सपरंट थिन एग मेम्ब्रेन, दॅट इज द फर्स्ट कव्हरिंग. याच्या बाहेर एक कव्हरिंग आहे, याच्या बाहेर एक दुसरं कव्हरिंग, याला म्हणतो आपण झोना पेल्युसिडा. ही झोना पेल्युसिडा सेल्सची बनलेली नाही आहे, ही ग्लायकोप्रोटीनची बनलेली आहे. ग्लायकोजन आणि प्रोटीन या दोनचं मिक्सिंग होऊन जे मटेरियल तयार होतं त्याला म्हणतो आपण ग्लायकोप्रोटीन. आणि हे जे ग्लायकोप्रोटीन आहे हे व्हाईटलाईन मेम्ब्रेन मधूनच सिक्रीट झालेलं असतं आणि त्यांनी ही मेम्ब्रेन तयार झालेली आहे. तर दुसरं कव्हरिंग आहे झोना पेल्युसिडा. तर ही व्हायटलाईन मेम्ब्रेन झाली. व्हाईटलाईन मेम्ब्रेनच्या बाहेर हिरव्या रंगाची जी दाखवलेली आहे ती आहे झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा कोणी सिक्रीट केलेलं आहे? तर हे व्हाईटलाईन मेम्ब्रेननीच त्याला सिक्रीट केलेलं आहे. याच्या भोवताल अशा इलॉंगेटेड रेडियली म्हणजे अशा लांब लांब सेल्सचं एक कव्हरिंग असतं आणि या सेल्सचं कव्हरिंग या रेडिएशन सारखं दिसतं म्हणून याला म्हणतात कोरोना रेडिएटा. कोरोना म्हणजे होते वलय आणि हे सेल्स इलॉंगेटेड आहेत त्याच्यामुळे रेडिएशन सारखे दिसतात म्हणून याला म्हणतात कोरोना रेडिएटा. मग तीन कव्हरिंग्स कोणते झाले? आतलं फर्स्ट कव्हरिंग एगचं व्हाईटलाईन मेम्ब्रेन, त्याच्या बाहेर झोना पेल्युसिडा, त्याच्या बाहेर कोरोना रेडिएटा. बाहेरून आत कोरोना रेडिएटा, झोना पेल्युसिडा आणि व्हाईटलाईन मेम्ब्रेन. आता हे जे कोरोना रेडिएटा आहे ह्या ज्या सेल्स आहेत या सेल्स एकमेकाला चिटकलेल्या असतात, या एकमेकाला चिटकलेल्या असतात आणि तसंच हे झोना पेल्युसिडाला चिटकलेले आहेत. या सेल्स आपसामध्ये आणि या झोना पेल्युसिडाला कशाने चिटकलेले असतात? तर एक केमिकल असतं त्याला म्हणतो आपण हायलुरोनिक ऍसिड. या सेल्स आपसामध्ये दे आर ग्लूड, दे आर ऍडियर्ड, एकमेकाला चिटकलेल्या आणि झोना पेल्युसिडाला चिटकलेल्या असतात हायलुरोनिक ऍसिडनी. व्हाईटलाईन मेम्ब्रेन आणि
झोना पेलिसिडा, व्हाईट लाईन मेम्ब्रेन आणि झोना पेलिसिडा याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेस दिसते आहे, गॅप दिसते आहे. या गॅपला म्हणतात पेरी व्हाईट लाईन स्पेस. पेरी म्हणजे भोवताल, कोणाच्या भोवताल? व्हाईट लाईन मेम्ब्रेनच्या भोवतालची स्पेस, म्हणून याला म्हणतात पेरी व्हाईट लाईन स्पेस. आणि या पेरी व्हाईट लाईन स्पेस मध्ये काय आहे? फर्स्ट पोलर बॉडी. कारण की तुम्हाला माहित आहे जेव्हा oogenesis होतं, oogenesis झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की ही प्रायमरी oocyte, दिस इज प्रायमरी oocyte, ही डिप्लॉइड आहे. आता याचं होतं मेयोसिस 1. मेयोसिस 1 झालं की एक सेल मोठी सेकंडरी oocyte आणि एक छोटी फर्स्ट पोलर बॉडी. मग हे सेकंडरी oocyte हे आणि हे फर्स्ट पोलर बॉडी पेरी व्हाईट लाईन स्पेस मध्ये चालली जाते. मग जेव्हा अनफर्टिलाइज्ड एग जर आपण पाहिला, अनफर्टिलाइज्ड एग म्हणजे सेकंडरी oocyte जर असेल तर फर्स्ट पोलर बॉडी दिसेल. जेव्हा याचं ऑब्झर्वेशन केलं जातं तेव्हा एग जर स्टडी केल्यानंतर एग मध्ये जर एकच पोलर बॉडी दिसत असेल तर तो अनफर्टिलाइज्ड एग आहे, म्हणजे तो सेकंडरी oocyte स्टेजला आहे. आणि मग हा ओहम कुठे रिलीज होतो? हा ओहम रिलीज झाला ओव्हरीच्या बाहेर, आणि ओव्हरीच्या बाहेर आल्यानंतर हा 3 लेअरला घेऊन फॅलोपियन ट्यूब मध्ये चालला जाईल. हा आला फॅलोपियन ट्यूब मध्ये. हे व्हाईट लाईन मेम्ब्रेन, झोना पेलिसिडा आणि कोरोना रेडिएटा हा आहे आता एम्पुला मध्ये. हा एम्पुला मध्ये चालला जाईल. आणि एम्पुला मध्ये गेल्यानंतर इकडनं जेव्हा त्याला स्पर्म भिडेल, मग फर्टिलायझेशनची जेव्हा वेळ येते तेव्हा काय होतं? अनेक स्पर्म याला घेरून घेतील आणि मग हे स्पर्म मधून हा हायलुरोनिडेज, झोना लायसिन हे सगळे रिलीज होतील आणि मग इथून रस्ता बनेल आणि रस्ता बनून हा स्पर्म आतमध्ये जाईल आणि स्पर्म आतमध्ये गेला की मग याचं होतं सेकंड मेयोसिस. आणि सेकंड मेयोसिस मध्ये ही फर्स्ट पोलर बॉडी, ही सेकंड पोलर बॉडी, म्हणजे 2 पोलर बॉडीज जर दिसल्या तर समजायचं सेकंड मेयोसिस झालेला आहे आणि फंक्शनल ओहम तयार झालेला आहे. एकच पोलर बॉडी असेल तर ओहम सेकंडरी oocyte स्टेजला आहे, आणि जर 2 पोलर बॉडी दिसल्या पेरी व्हाईट लाईन स्पेस मध्ये तर सेकंड मेयोसिस होऊन एग इज रेडी फॉर फर्टिलायझेशन. So this is the structure of the egg or ovum or female gamete or oosphere. म्हणूनच याला म्हणतो आपण oogenesis, ovum's formation. Thank you.